चला, सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एक नवीन विषय घेऊन बोलणार आहोत. चक्र, शरीरातील चक्र आणि त्यांचे कार्य. हा विषय इतका इंटरेस्टिंग आहे की आपण तो जर विषय शिकला तर आपल्या आपल्या शरीरामध्ये, आपल्या जगण्यामध्ये का प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला ऑटोमॅटिक लक्षात येतं. पहिल्यांदा सगळ्यांना मी म्यूट करते. आता कोणालाही क्लास संपेपर्यंत तुम्ही अनम्यूट करू शकत नाही. आपण नंतर बोलू, ठीक आहे? तर आपण चक्र बघणार आहोत. आपलं जे शरीर आहे हे आपण म्हणतो पंचतत्वानी बनलेलं आहे. पंचतत्व म्हणजे जल, वायू, अग्नी, आकाश, ही जी 5 तत्व आहेत. अजून एक राहिलं कुठलं तरी, जल, वायू, अग्नी, आकाश, काय राहिलं? जल, वायू, अग्नी, आकाश, पृथ्वी. पृथ्वी राहिलं. तर ही जी 5 तत्व आहेत, ह्या 5 तत्वातून आपलं शरीर बनलेलं आहे, आपल्याला माहित आहे. पण ह्या शरीराला पोषण देण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक सिस्टीम केलेली आहे. आणि ती सिस्टीम म्हणजे काय, तर आपली 7 चक्र. आपली जी 7 चक्र आहेत ही 7 ठिकाणी स्थित आहेत आणि त्याचं जागा पण वेगवेगळी आहे. आणि ती चक्र काय करतात, त्या त्या ठिकाणच्या अवयवांना पोषण देण्याचं काम करतात. तिथं जे अवयव आजूबाजूला असतील त्यांना पोषण देतात. प्रत्येक चक्राचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्याप्रमाणे ते चक्र काम करत असतं. मग प्रत्येकाच्या शरीरातली चक्र काम करतात का, तर जी लहान मुलं असतात त्या लहान मुलांच्या मध्ये ती सगळी चक्र थोड्या बंद असतात. पण जसं जसं आपण मोठं होतो तशी तशी ती ओपन होतात आणि मग ती काम करायला सुरू करतात. पण आपण इतक्या साऱ्या पसारात वावरत असतो की त्या वेळेला त्या मोह, माया, अहंकार ह्या सगळ्या आवरणांमुळं त्या चक्रांचं संतुलन बिघडतं आणि मग आपल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. तर ते प्रॉब्लेम्स कसे असतात, ते काय करतात हे आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर सगळ्यांना एक सूचना की कुणीही असा विचार करत बसायचा नाही की नाही आता मी हे शिकणार आहे, मग मला पुढचा क्लास करायचा आहे, मग माझी फी भरायची आहे, मग असं करायचं. हा विचार कुणीही करू नका. म्हणून मी आज ती ग्रुपवर नोट टाकलेली आहे. तुम्ही प्रेझेंट मध्ये राहा. मी जे शिकवतेय ते लक्ष देऊन शिका. ह्या मी जे सांगतेय ना तुम्हाला, हे जरी तुम्ही लक्ष देऊन केलं ना, बऱ्याच साऱ्या गोष्टी तुमच्या सॉल्व्ह होतील. आणि जी काही तुम्हाला फी पुढे द्यावी लागणार आहे ती पण खूप लमसम असणार आहे. तुम्ही त्याचा नका विचार करू, कारण पुढचा विचार करून आपण परत आपली रेखीची 5 तत्व मिस करतो, सोडून देतो. तर तसं करू नका. पुढचं पुढे बघू. युनिव्हर्सला सांगायचं, युनिव्हर्सवर सोपवायचं. आता फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे, शिकायचं आहे ना. आपल्याला आपलं आयुष्य सुंदर करायचंय. चला पुढे जाऊ. तर आपल्या शरीरामधील 7 चक्र. वही पेन घेऊन बसायचंय आज सगळ्यांनी. वही पेन घेऊन बसा. आपलं शरीर हे चक्रांनी बनलेलं आहे. 7 चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत, बरोबर आहे? तर ही जी चक्र आहेत ही एक असे पुंजके आहेत आपल्या शरीरामध्ये. हे वेगवेगळ्या ठिकाणी काय आहेत, स्थित आहेत. हे वेगवेगळ्या ठिकाणी ही वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत. तर सगळ्यात खाली इथं रूट चक्र जिथं आहे ते आपल्या 2 पायांच्या मध्ये, आपल्या जनेंद्रियांच्या तिथे, म्हणजेच पाठीच्या मणक्याचं शेवटचं टोक, तिथे काय आहे, हे मूलाधार चक्र असतं. त्याच्यावर हे आहे स्वाधिष्ठान चक्र. त्याच्यावर हे तुम्हाला ऍक्च्युली त्यांनी हे ग्रीन दाखवलंय पण हे ग्रीन नाहीये, ते येलो आहे. इथलं मणिपूर चक्र. हे जे चक्र आहे हे काय असतं, हे येलो कलरचं असतं, पोटामध्ये असतं. हे हृदयावर असतं, हे हिरव्या रंगाचं असतं. हे जसं हिरवा दिसतोय ना, हा रंग असतो. तिथून हृदयानंतर असतं कंठामध्ये आणि कंठानंतर असतं इथे आज्ञाचक्र, इथे वर असतं 2 भोव्यांच्या मध्ये. आणि डोक्यावर असतं सहस्त्रार चक्र. परत एकदा बघा, सांगते. चक्र हा इथे दिसेल. तर
हे आहे मूलाधार चक्र, जे पाठीच्या कण्याच्या शेवटी असतं. 2 पायांच्या मध्ये जर आपण आपल्या जांघांच्या मध्ये आपण हात ठेवला तर आपण त्याला हील करू शकतो. ते हील होतं, ते तिथे स्थित असतं. त्याचा रंग असतो डार्क रेड. त्याच्यावर नाभीच्या खाली 4 बोटं जर पाहिलं तर तिथे असतं केशरी रंगाचं, ऑरेंज रंगाचं स्वाधिष्ठान चक्र. त्याच्यावर तुम्ही गेला, आपल्या छाती आणि पोट याच्या मध्ये, म्हणजे नाभीच्या वर साधारण 1.5 इंच एवढंस थोडस वर जातं. ते आपल्या चेस्ट आणि पोट जिथे एकत्र येतं तिथं जो ट्रायंगल तयार होतो तिथं हे येलो रंगाचं असतं, ते मणिपूर चक्र. त्याच्यानंतर येतं अनाहत चक्र, की जे हृदयामध्ये स्थित, हृदयामध्ये म्हणजे हार्ट सेंटर, हृदयाच्या मध्ये आपल्या छातीच्या बरोबर सेंटरला जायचं तर तिथं आपलं हार्ट चक्र असतं. त्याच्यावर कंठामध्ये विशुद्धी चक्र असतं, की ज्याला थ्रोट चक्र पण म्हणतात. तर ते जे असतं हे आकाशाच्या कलरचं असतं, ब्ल्यू रंगाचं. त्यानंतर येतं 2 भुवयांच्या मध्ये इंडिगो रंगांचं, म्हणजे निळ. घरात आपण जी निळ वापरतो पांढऱ्या कपड्यांसाठी त्याचा तो रंग असतो, ते आज्ञाचक्र. आणि सहस्त्रार चक्र म्हणजे डोक्यावर असतं, ते व्हायोलेट कलरचं असतं, जांभळ्या रंगाचं असतं. ते आपल्या बरोबर माथा, जिथं आपली टाळू असते, लहान बाळ ज्यावेळेला जन्माला येतं आणि आपण त्याची टाळू भरतो तर तिथं ती मऊ असते ना, तर ती जी आहे तो भाग म्हणजे सहस्त्रार चक्राचा भाग. तर असं आहे हे चक्रांचं गणित. मग ही चक्र काय करतात? ही चक्र आपल्याला पोषण देण्याचं काम करतात, आपल्या शरीराला पोषण देतात. आपल्या शरीराला पोषण देतात म्हणजे काय? तर आपल्या भोवती एक आभा मंडल असतं, ज्याला आपण ऑरा म्हणतो. हा जो ऑरा असतो तो असा दिसतो. हिची दुसरी ही आकृती आहे, ही शेजारची, ज्याचे तुम्हाला लेयर्स दिसतात कडेला. हे काय असतं? हे आभा मंडल असतं. हे न दिसणार असतं, हे आपल्याला दिसत नाही, पण हे ऋषी मुनींना दिसतं. आपण ते बघायचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि तुम्हाला ते बघायला शिकवणार पण आहे. तुम्ही जितकं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते दिसेल. तर हे जे आभा मंडल असतं, हे आभा मंडल पोषण देत असतं. ह्या आभा मंडलाला खाद्य कोण देत असतं? ही 7 चक्र ऊर्जा देत असतात. आणि हे 7 चक्र ह्या आभा मंडलाबरोबर कनेक्टेड असतात, त्यांचं कनेक्शन असतं. जसं आपण आपलं पूर्ण घराचं कनेक्शन एका ठिकाणी असतं, त्याप्रमाणे ह्या प्रत्येक कोशासोबत ह्यातलं एक चक्र अटॅच असतं. जसं हे जे डार्क रेड कलरचं दिसतंय मूलाधार चक्र, हे अन्नमय कोशाशी कनेक्टेड असतं. हे अशी प्रत्येकाचं कनेक्शन आहे. आणि मग आपण जे काही विचार करतो, आपण जे काही खातो, आपण आपली जी काही जीवनशैली आहे त्यानुसार हे आपलं आभा मंडल तयार होतं. कोणताही रोग आपल्या शरीरात येण्याच्या अगोदर 6 महिने तो आपल्या आभा मंडलात प्रवेश करतो. म्हणून आपण आभा मंडल स्वच्छ करण्याची प्रक्रिया पहिल्यांदा शिकतो. कुठेही आपण गेलो तर काय करतो? आपण आपलं आभा मंडल स्वच्छ करतो, कारण पहिल्यांदा जी काही निगेटिव्हिटी येते ती पहिल्यांदा आभा मंडलामध्ये येते आणि मगच ती कुठे येते? आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. तर ही जी चक्र असतात, ही चक्र याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये स्थित असतात आणि ती सगळं हे आभा मंडल त्याच्याशी कनेक्टेड असतं आणि ह्या चक्रांच्या सोबत आपलं लाईफ कनेक्टेड असतं. तर जर का तुमचं आभा मंडल खूप हेल्दी असेल, नॉर्मल असेल, तर ते असं दिसतं. जर का तुमचं आभा मंडल नॉर्मल असेल, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही नकारात्मकता नसेल, बॅलन्स असेल, तर ते असं दिसतं. पण जर का काही कारणास्तव आभा मंडल खराब झालं, ही इमेज थोडीशी ब्लर आहे पण तरी समजून घ्या, दिसतंय तेवढं, की जर का काही कारणास्तव एखादी व्यक्ती खूप आजारी असते, तिच्यामध्ये खूप नकारात्मकता असते, तिचं आभा मंडल असं दिसतं, श्रिंक झालेलं असतं, आकसलेलं असतं. त्याचे जे वेव्ज आहेत त्या अनइव्हन असतात. ओके. तर ज्या वेळेला तुमचा ऑरा वीक असतो, आपला ऑरा वीक कधी होतो, आपला आभा मंडल वीक कधी होतं? ज्या वेळेला आपण त्याला अनावश्यक खाद्य देतो. जसं आपण बघा,
एका हातामध्ये जर का आपण सॉरी एक तसं उदाहरण देत नाही तुम्हाला, जर का तुम्ही नुसताच अनहेल्दी घटक खाल्ले, तर ज्या वेळेला तुम्ही डॉक्टरांकडं चेकिंगला जाता, मी आजारी आहे म्हणून, तर तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळे विटॅमिन्सची कमी निघते. मग कधी विटॅमिन B12 असेल, कधी विटॅमिन C असेल, कधी D असेल, काय असेल ते असेल. पण आपण त्यामुळे काय होतं, आपला चेहरा पेल पडायला लागतो, आपल्या चेहऱ्यावर जरा पण तेज राहत नाही, आपण सारखा आजारी पडायला लागतो, पोटाचे आजार होतात. तर हे जे सगळं आहे ह्याच्यामुळं आपलं आभामंडल कसं होणार आहे, किंवा आपण कसे दिसणार आहे, श्रिंक झाल्यासारखे, वीक झाल्यासारखे. तसं आपलं आभामंडल पण होतं, आपला ऑरा पण. आपण जर चुकीचे पदार्थ दिले, चुकीचे घटक आपल्या मनाला दिले, तर आपलं आभामंडल काय होतं, वीक होऊन जातं. आणि जर का तुम्ही स्ट्रॉंग घटक, म्हणजे काही जण मंदिरांमध्ये जातायत, सत्संगला जातायत, चांगले विचार ऐकतायत, रेग्युलर त्यांची जीवनशैली व्यवस्थित आहे, त्यांचा आहार व्यवस्थित आहे, हे सगळं ज्याचं व्यवस्थित आहे त्याचं आभामंडल काय असतं, स्ट्रॉंग असतं, अट्रॅक्टिव्ह असतं, प्रकाशमय असतं, तेजस्वी असतं, जसं इथे आहे. लक्षात येते का बघा. तर हा आहे फरक. आपण आपल्या मनाची, तर आपलं मन हे ह्या सगळ्याला कंट्रोल करत असतं. मन कुठलं मन, सबकॉन्शियस माइंड. म्हणून ज्या वेळेला तुम्ही चांगले विचार करता त्यावेळेला तुम्हाला खूप फ्रेश वाटतं. ज्या वेळेला तुमची सुरुवात सकाळी नकारात्मकतेने होते, रागाने होते, मुलांवर ओरडण्याने होते, त्यावेळेला तुमचा दिवस हा वाईट जातो. किंवा आपण ऑफिसमध्ये गेलोय आणि आपल्या बॉसनं आपल्याला रागवलं, तर आपला दिवस आपण म्हणतो अरे काय आज मूड ऑफ झाला, दिवस सगळा खराब गेला, आपलं आभामंडल आपण स्वतःच डाऊन करतो. आणि तेच जर का आज सकाळी मला चांगला मेसेज आला, मला सगळ्यांनी विश केलं, मला सगळ्यांनी चांगले बोलले, माझी सुरुवात चांगली झाली, तर आपलं आभामंडल तेवढंच तेजस्वी होतं, कारण आपलं सबकॉन्शियस माइंड हे चांगल्या स्थितीमध्ये असतं. सो हे सगळं एकमेकाबरोबर कनेक्टेड आहे. म्हणून कधी पण कुठलीही अशी गोष्ट आपल्या आभामंडलामध्ये येऊ द्यायची नाही की ज्याच्यामुळे तुम्ही डिप्रेस व्हाल. नेहमी आपण आपल्या आभामंडलाची काळजी घ्यायची, आपल्या मनाची काळजी घ्यायची. आपलं आभामंडल स्वच्छ कसं करायचं आपण पुढे शिकणार आहे. आता सुरू होतात चक्र. आता पहिलं हे आहे मूलाधार चक्र. ह्या चक्रांना पाकळ्या दाखवलेल्या आहेत, पण खरोखर ही चक्र अशी नसतात. ही एक वेगवेगळ्या नाड्यांची सगळा एक असा खूप पुंजका तयार झालाय, सगळ्या नर्व्ज एकत्र येऊन, आणि तो जो पुंजका तिथं आहे त्याला ते मूलाधार चक्र म्हटलं जातं. पण तो पुंजका दिसतो असा की फ्लॉवर सारखा दिसतो, फुलांसारखा दिसतो, त्याला पाकळ्या असल्यासारखा दिसतो. म्हणून तुम्हाला चित्र दाखवताना तसं दाखवलंय. ओरिजिनली ती चक्र तशी नसतात, ते फक्त असे पुंजके असतात. जसं वेगवेगळ्या नर्व्ज एकत्र आल्या तर कसं दिसतं, किंवा बघा ते आपले पावसाळ्यामध्ये पैसे किडे येतात, ते खूप सारे पुंजक्याने येतात ना, तसे वेगवेगळ्या नर्व्ज एकत्र येऊन ते असा एक गठ्ठा तयार झालेला असतो, आणि त्याला ते चक्र हे नाव आहे. आणि ती आपल्या शरीरातली काय असतात, एनर्जी सेंटर्स, ऊर्जा केंद्रे आहेत. तर हे आहे मूलाधार चक्र. ह्याला 4 पाकळ्या असतात. ह्याचा बीज मंत्र आहे लम. म्हणजे जर काही शरीरामध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाला तर आपण लम म्हणून जो जप करतो, त्यामुळे हे चक्र संतुलित व्हायला मदत होते. तर हे जे आहे ह्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व, आणि ग्रंथी ॲड्रिनल. हे चक्र पाठीच्या कण्यात सगळ्यात शेवटच्या टोकाला असतं, म्हणजेच आपल्या जनेंद्रियांजवळ असतं. याला संतुलित कशामुळे करता येतं, तर तुम्ही ग्राउंडिंग जे मी तुम्हाला शिकवलेलं असतं ते ह्याला स्थिरता देतं. पाठीच्या कणा तुम्ही जितका चांगला ठेवाल, तुम्ही व्यायाम कराल, व्यवस्थित कराल, तेवढं हे चक्र ऍक्टिव्ह राहतं. अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजांबरोबर हे चक्र जोडलेलं आहे. हे चक्र जर का संतुलित असेल तर तुम्ही पूर्णपणे आयुष्यामध्ये स्टेबल असता. तुमच्याकडे तुम्हाला राहायला घर असतं, पैसा असतो, स्थिरता असते. आपल्या आयुष्याला काय असते, स्थिरता असते. आलं लक्षात? तर असं हे ह्या चक्राचं महत्व आहे. तर ज्या वेळेला हे चक्र संतुलित असतं त्यावेळेला तुमची अंतर्गत शक्ती वाढते, तुम्हाला भीती वाटत नाही, चिंता वाटत नाही, अन्न वस्त्र निवाराची चिंता नसते, कशाचीच चिंता नसते.
पण जर का हे चक्र असंतुलित झालं तर कंबरदुखी, पाठ दुखणे, सायाटिका, भीती हे सगळं तुमच्या मनामध्ये घर करून बसतं. आणि मग ही चिंता, भीती, आपल्याला असुरक्षितता ही कुठे घेऊन जाते? आपल्याला आपल्या अधोगतीकडे घेऊन जाते. माणूस आळशी असतो, एखादा माणूस खूप आळशी असतो बघा, किंवा एखाद्या माणसाला खूप भीती वाटत असते, त्याचं मूलाधार चक्र हे असंतुलित असतं, बिघडलेलं असतं. एखाद्याला सारखं वाटत असतं, अरे मला कोणी प्रेमच करत नाही, मला कोणी प्रेमच करत नाही, त्याचं मूलाधार चक्रामध्ये प्रॉब्लेम असतो. एक एक व्यक्ती असते ती खूपच काळजी करते, खूपच, म्हणजे अक्षरशः कोपऱ्यावर जायचं असेल तरी मग 10 वेळा तुम्हाला मेसेज सांगेल, असं करू नको, तसं करू नको. ते कशामुळे असतं? मूलाधार चक्र वीक असतं. नंतरचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र, जे नाभीच्या खाली 4 बोटं असतं. ह्याचा रंग असतो ऑरेंज कलर, केशरी रंग असतो, तेजस्वी केसरी रंग. तर हे जे आहे हे स्वाधिष्ठान चक्र जे आहे हे साधारणतः इथं आपलं जे हे मूलाधार चक्र असतं ते साधारण पिशवीच्या, आपल्या महिलांचे जे पिशवीचं असतं ते शेवटचं टोक, आणि हे असतं हे आपल्या प्रजनन ग्रंथींच्या आजूबाजूला जे स्थान आहे तिथं हे स्वाधिष्ठान चक्र असतं, म्हणजे नाभीच्या खाली. आणि ही जी चक्र असतात ही दोन्ही बाजूला ओपन असतात. स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, ह्यांचं एक तोंड असतं पाठीच्या बाजूला आणि एक असतं समोरच्या बाजूला. तर ह्याप्रमाणे ही चक्र आपल्या शरीरामध्ये स्थित असतात. हे जे चक्र आहे हे तुमच्या भावनेसोबत कनेक्टेड असतं, तुमच्या संसारिक ज्या काही भावना आहेत, आपलं जे भौतिक आयुष्य आहे त्याच्याशी हे कनेक्टेड असतं, सेक्शुअल ऑर्गन्स सोबत हे कनेक्टेड असतं, लैंगिक ऊर्जा. जर का कुणाला शारीरिक प्रॉब्लेम असतील तर त्यानं खालचे मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र या 3 चक्रांवर काम करावं लागतं. परत हे चक्र कशासाठी आहे? कला क्षेत्रामध्ये जी लोक आहेत त्यांचं हे चक्र ऍक्टिव्हेट असतं. ज्यांची कल्पनाशक्ती खूप चांगली आहे त्यांचं हे चक्र चांगलं असतं. भावना जे अगदी ज्यांच्या भावना बघा अगदीही खूप आनंदी होत नाहीत आणि अगदीही खूप डिप्रेस होत नाहीत, जे संतुलित राहतात ते ह्या चक्रामुळे असतं. तर हे चक्र ज्या वेळेला, हे चक्र आपल्या अवचेतन मनाशी कनेक्टेड असतं, जास्त कनेक्टेड असतं. तुमची मनस्थिती ही पूर्ण आपल्या शरीरावर ज्या काही तुम्हाला सिम्पटम्स दिसतात, जे अनुभव येतात तुम्हाला शरीरावर, ते सगळं ह्या चक्रामुळे असतं. तुमची मनस्थिती अपडाऊन होत राहते, हे चक्र असंतुलित असतं. अपराधीपणाची भावना राहते, हे चक्र असंतुलित असतं. तुम्हाला सुचत नाही की आता मी पुढचं स्टेप काय उचलू, तर हे चक्र असंतुलित असतं. आपल्याला कधी सुचतच नाही की एखादी गोष्ट आपल्याला स्वयंपाक करायचा असतो, पण काय भाजी करावी किंवा काय काय नवीन बनवावं, ही तिथे आपण स्टक होऊन जातो. त्यावेळेला आपल्याला ह्या चक्रावर काम करावं लागतं. कधी कधी आपल्याला क्रिएटिव्हिटी दाखवावी लागते आपल्या कामामध्ये, आपल्या बाहेरच्या जॉबमध्ये, पण ते आपण करू शकत नाही. त्यावेळेला ह्या चक्रावर परिणाम झालेला असतो. मग काम ह्या चक्रावर करावं लागतं आपल्याला. जर का तुम्हाला नातेसंबंधांमध्ये रिलेशन्स प्रॉब्लेम असतील तर हे चक्र महत्वाचं आहे. ओके. तर शारीरिक दुखणं, याच्यामुळे कोणते कोणते शारीरिक दुखणं होतात? कंबरदुखी असते, मूत्रपिंडाच्या समस्या असतात. म्हणजे त्या चक्राच्या आजूबाजूचे ऑर्गन बघायचे. स्वाधिष्ठान चक्राच्या आजूबाजूला जे ऑर्गन्स असतात ते जे सगळे ऑर्गन आहेत त्याच्यामध्ये जे काही बिघाड झालेले असतात ते फक्त आणि फक्त ह्या स्वाधिष्ठान चक्रामुळे असतात. त्याच्यानंतर येतं मणिपूर चक्र. मणिपूर चक्र ह्याचा बीजमंत्र सांगितलं का? ह्याचा बीजमंत्र आहे वम. स्वाधिष्ठान चक्राचा बीजमंत्र आहे वम. मणिपूर चक्र हे आपल्या नाभीच्या वर आणि चेस्टच्या खाली जो त्रिकोण होतो तिथं हे चक्र स्थित असतं. आणि ह्या चक्राचा बीजमंत्र आहे रम. हे चक्र स्वादुपिंड असतं कुठं? स्वादुपिंडाजवळ. पण त्याच्या आजूबाजूला जेवढा एरिया आहे, मग काय येणार? जठर येईल, स्वादुपिंड येईल, यकृत येईल. हे सगळं जे आहे ह्याच्याशी कनेक्टेड हे चक्र असतं. तुमच्याकडं पैशाचा फ्लो किती स्ट्रॉंग आहे हे ह्या चक्रावर डिपेंड असतं. तुम्ही पैशाच्या बाजूनं किती परिपूर्ण आहात ते ह्या चक्राशी डिपेंड असतं. ज्याचं हे चक्र संतुलित आहे त्या व्यक्तीला पैशाची कधीही चणचण
नसते, ती व्यक्ती महत्वाकांक्षी असते, प्रेरणादायी असते, तिच्या कृतीमधून आपल्याला हे कळतं की ह्याचं मणिपूर चक्र हे स्ट्रॉंग आहे, त्याला पोटाचे कधीच प्रॉब्लेम येत नाहीत. आणि ज्या व्यक्तींचं हे चक्र असंतुलित असेल त्या व्यक्तीला कायम अपयश येईल, पैसे जवळ नसतील, गरजेच्या वेळेला पैसे येणार नाहीत, स्वतःबद्दल मनात शंका कुशंका असतील, पचनाच्या तक्रारी असतील, यकृताच्या तक्रारी असतील, पित्ताशयांमधल्या ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रारी हे चक्र असंतुलित असल्यामुळे होतात. आणि जर संतुलित असेल तर तुम्हाला खूप बरं, तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल, तुम्हाला जे हवं ते मिळेल. ही ह्या चक्राची खासियत आहे. पुढचं आहे हृदय चक्र. हृदय चक्र जे आपल्या छातीच्या बरोबर सेंटरला असतं. हे चक्र, ह्याचं तत्व आहे वायू तत्व. मणिपूर चक्राचं तत्व होतं अग्नी तत्व. त्याचे रंग लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात येतं. तर ह्याचं तत्व आहे वायू तत्व. ह्याचा रंग हिरवा असतो आणि हे छातीच्या बरोबर सेंटरला असतं. ह्याची स्थिती जर का संतुलित असेल तर शरीरामधलं हे असा हा सेंटर आहे जिथं करुणा, प्रेम हे सगळं काही इथून सुरुवात होते. आपण म्हणतो ना विष्णूचं स्थान कुठे आहे आपल्या ह्याच्यामध्ये, तर विष्णू इथे राहतात. तर हे जे अनाहत चक्र आहे हे करुणेशी जोडलेलं आहे, प्रेमाशी जोडलेलं आहे. आणि हे खालच्या आणि वरच्या चक्रांचा काय आहे, हा सेंटर आहे. क्षमा, सहानुभूती ह्या सगळ्या ज्या आपण आपल्या मनात क्षमा करण्याची भावना असते, सहानुभूती असते दुसऱ्याबद्दल किंवा ज्याला गरज आहे त्याच्याबद्दल, तर ते सगळं इथून सुरुवात होतं. जर का हे चक्र तुमचं संतुलित नसेल तर काय होतं, एकटेपणा जाणवतो, कुणी माझ्यावर प्रेम करत नाही ही भावना असते, कुणीतरी मला नाकारतंय, मी कुणाला आवडतच नाही ही जी भावना असते, ही हे चक्र असंतुलित असल्यामुळे असते. इतरांवर विश्वास ठेवायला जड जातं ना आपल्याला कधी कधी, ते हे चक्र असंतुलित असल्यामुळे. त्याच प्रकारे हृदयाचे प्रॉब्लेम, फुफ्फुसाचे प्रॉब्लेम, परत फुफ्फुसाचे प्रॉब्लेम, तिथले जेवढे काही अवयव आहेत तिथे कुठे जर तुम्हाला पेन असेल, वेदना असेल, त्रास होत असेल तर ते सगळं ह्या चक्राशी संबंधित असतं. त्यामुळं हे चक्र खूप महत्वाचं आहे. एकतर खालची चक्र आणि वरची चक्र ह्याचा मध्य आहे आणि हे प्रेमाशी जोडलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचं महत्व जास्त आहे. हृदयाचं धडधडणं वाढणं, एक काही जणांना त्याला काय म्हणतात बरं, हार्टबीट, स्वतःचेच हार्टबीट स्वतःला ऐकायला येत असतात. परत हाय बीपी, लो बीपी, रक्ताभिसरणाचे प्रॉब्लेम, रक्त घट्ट होण्याचे प्रॉब्लेम, श्वसनाच्या समस्या, दमा, हे सगळं ह्या चक्राशी जोडलेलं असतं. हा मधला पूल आहे आध्यात्मिक अनुभवाचा. ह्याच्यावरची जी चक्र आता आपण पाहणार आहे ती आध्यात्मिक जगतासाठी जास्त महत्वाची असतात. खालची जी चक्र असतात ती आपल्या नॉर्मल आपलं जे भौतिक जीवन आहे त्यासाठी महत्वाचे असतात. मग हे जे चक्र आहे अनाहत चक्र, हे दोन्ही चक्रांमधला काय आहे, पूल आहे, पूल, ब्रिज आहे तो. आता हे आहे विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र आपल्या थ्रोट मध्ये असतं, आपल्या घशामध्ये असतं. जिथं तुम्हाला थायरॉइड ग्रंथी असते तिथं हे चक्र असतं. तर हे जे चक्र आहे गळ्याच्या बरोबर मध्ये असतं. ह्याचं तत्व आकाश तत्व आहे, ह्याचा रंग आहे निळा आकाशासारखा. आणि हे चक्र एक्सप्रेशन दाखवतो, म्हणजे कंठाशी रिलेटेड असतं. हे 5वं चक्र आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही किती बोलताय, भावना किती व्यक्त करताय ह्याच्याशी हे जोडलेलं असतं. तुमचा आत्मविश्वास किती आहे, तुमच्या भावना कशा आहेत मनामध्ये, ते ह्या चक्राला जोडलेलं असतं. तुम्हाला जर का यश हवं असेल, एखाद्या ठिकाणी तुम्ही जाणार आहे, तुम्हाला बोलायचंय, तुम्हाला त्यामध्ये सक्सेस हवाय, तर तुम्हाला ह्या चक्रावर काम करावं लागतं. पण जर हे चक्र असंतुलित असेल तर काय होतं, असंतुलित झालं तर आपला घसा, स्वरयंत्र ह्याचे आजार सारखे होणे, थायरॉइड, हायपोथायरॉइड, हायपरथायरॉइड, हे सगळं प्रॉब्लेम्स तयार होणे, श्वासन नलिकेचे आजार ह्या चक्राच्या प्रॉब्लेममुळे होतात. परत
घशामध्ये सारखं आपलं स्वरयंत्र घसा ह्याच्या तक्रारी निर्माण होणं, तुम्हाला भावना दुसऱ्याला सांगता न येणं, हे बायकांच्या मध्ये खूप दिसून येतं. त्यांना मनातलं दुसऱ्यांना सांगू शकत नाहीत, ते ह्या चक्राशी रिलेशन असतं. आपल्याला सारखी चिंता लागून राहते मागं, हे चक्र ह्या चक्रासोबत. आपण प्रामाणिकपणा सोडतो, अप्रामाणिकपणा एक्सेप्ट करतो, ते ह्या चक्राच्या असंतुलनामुळं. बऱ्याचशा अडचणी आपण न बोलण्यामुळे तयार होतात, रिलेशनमध्ये प्रॉब्लेम तयार होतात. हे सगळं ह्या चक्राची लक्षणे आहेत. हे चक्र बॅलन्स कसं करायचं आपण नंतर बघू. पण ह्या चक्रामुळं बरेच काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, कारण बायका, लेडीज किंवा कुणीही जे आतमध्ये सगळं साचून ठेवतं ते ह्या चक्राला खराब करतं, पूर्णपणे खराब करतं. आणि मग आपल्याला भावना प्रगटच करता येत नाहीत, आणि मग आपण आपली स्वतःची जागा ह्या समाजामध्ये बनवू शकत नाही. आज्ञाचक्र. आज्ञाचक्र हे 2 भुवयांच्या मध्ये असतं, जिथं आपण थर्ड आय म्हणतो, टिकली लावतो, जेंट्स लोक टीका लावतात. हा तो जो भाग आहे 2 भुवयांच्या मधला, त्याला आज्ञाचक्र तिथे स्थित असतं. आज्ञाचक्राचं तत्व आहे आकाश तत्व, आणि हे पिट्युटरी ग्लँड जवळ, तिथे कुठली ग्रंथी असते? पिट्युटरी. आपल्या प्रत्येक चक्राच्या इथे एक एक ग्रंथी आहे. आणि अंतर्ज्ञान, अंतर्दृष्टी, दूरदृष्टी, आध्यात्मिक दृष्ट्या हे चक्र खूप महत्वाचं आहे. ह्याचा बीजमंत्र आहे ओम. या चक्राचा बीजमंत्र मी सांगितलं का? हम आहे. विशुद्धी चक्राचा बीजमंत्र हम आहे, आणि आज्ञा चक्राचा बीजमंत्र आहे ओम. तर ज्या वेळेला आपल्याला प्रत्येक वेळेला सांगितलं जातं 2 भुवयांच्या मध्ये बघा, 2 भुवयांच्या मध्ये बघा, कारण का? तर इथं दूरदृष्टीचं केंद्र आहे, इथं दिव्यदृष्टीचं केंद्र आहे. आध्यात्मिक दृष्ट्या अंतर्ज्ञान तुम्हाला कुठून कळतं? कुठून तुम्ही जोडले जाता युनिव्हर्स बरोबर? इथून. सो म्हणून तुम्हाला सारखं 2 भुवयांच्या मध्ये बघा म्हणून सांगितलं जातं. जर का हे चक्र असंतुलित असेल तर गोंधळ खूप राहतो आयुष्यामध्ये, नुसता गोंधळ असतो. आपण कुठलाच डिसिजन फिक्स घेऊ शकत नाही. मनामध्ये भीती असते, आत्मविश्वास कमी असतो, सारख्या आपण स्वतःवर शंका घेत असतो. मला हे जमत नाहीये, मी हे करत नाहीये, हे सारखं आपल्या मनामध्ये गोंधळ चालू असतो. मला बोलता येत नाहीये, मला इंग्लिश बोलता येत नाहीये, मला अमुक एक भाषा येत नाहीये, माझा हा प्रॉब्लेम आहे. हे सगळं जे आहे ना, ते सगळं ह्या चक्राच्या असंतुलनामुळे असतं. आणि हे चक्र जे आहे, हे स्वतःची निर्णय क्षमता जी असते ना, ती ह्या चक्राबरोबर कनेक्टेड असते. आपला स्पष्ट स्वभाव ह्या चक्राबरोबर कनेक्टेड असतो. मग जर का हे चक्र असंतुलित असेल तर तुम्हाला डोकेदुखी जाणवेल, तुमच्या डोळ्याच्या समस्या असतील, डोळ्यांच्या समस्या असतात ना, काही जणांना खूप साऱ्या समस्या असतात, झोपेचा त्रास असतो, बऱ्याच लोकांना झोप येत नाही, ते ह्या चक्राच्या असंतुलनामुळे. पुढं सहस्रार चक्र. सहस्रार चक्र हे आपल्या बरोबर टाळूच्या जागेवर असतं, तिथे पिनियल ग्लँड असते, आणि हे चक्र हे ब्रह्मांडाशी जोडलेलं असतं. ब्रह्मांडातून येणारी ऊर्जा ह्या चक्रातून आपल्या शरीरात प्रवेश करते. आध्यात्मिक ज्ञानाशी हे चक्र जोडलेलं आहे, वैश्विक चेतनेशी हे चक्र जोडलेलं आहे. हे जे सहस्रार चक्र आहे, हे अध्यात्माशी जोडलेले असल्यामुळं हे विश्वाशी तुम्हाला एकरूप व्हायला मदत करतं. आणि ज्या वेळेला तुम्ही विश्वाशी एकरूप होता, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये आनंदच आनंद असतो. तुम्हाला कुणी काय बोललं काय, कुणी नाही बोललं काय, मी काम केलं काय, नाही केलं काय, तुम्हाला आनंद, रडणं, दुःख हे काहीही तुमच्या जवळ नसतं ज्यावेळेला हे चक्र संतुलित असतं. हे चक्र मॅक्झिमम लोकांच्यात तर खूप कमी ऊर्जा दाखवतं, कारण आपण कधी ब्रह्मांडाकडे कनेक्ट व्हायला, ब्रह्मांडाशी कनेक्ट व्हायला जात नाही. पण जे रेकीचे साधक असतात, जे ध्यान करतात, ते काय करतात? इथून ब्रह्मांडाशी कनेक्शन करतात. त्यांच्यामध्ये ह्या चक्राची ऊर्जा ही चांगली दाखवलेली असते. आपण जर का हे चक्र जर असंतुलित असेल तर तुम्ही उद्दिष्टापासून खूप लांब असतात. तुमची कामं, कुठलीच कामं होत नाहीत. संशय घेण्याची वृत्ती असणे, सारखं कुठेतरी तुम्ही एकाच ठिकाणी टक लावून बसलं तर त्याचाच विचार करणे, तुम्हाला मानसिक आंतरिक शांतता नसते.
मग ह्या चक्राच्या हे इफेक्ट काय दिसतात तुम्हाला? चक्कर येणे, झोप येणे, खूप सारी झोप येते, डोके दुखणे, हे सगळं हे काय आहे? ह्या चक्राशी संबंधित आहे. एक एक माणसं फक्त तंद्री लावून बसतात बघा, त्यांना कोणी शेजारी आहे नाही आहे काहीही कळत नाही, ते ह्या चक्राच्या संबंधांमुळे असतं. तर असं आहेत ही पूर्णपणे 7 चक्र आणि ह्याची वेगवेगळी लक्षणं असतात. ज्या लोकांना बघा ब्रेनचे प्रॉब्लेम असतात ते सुद्धा ह्याच्याशी कनेक्टेड असतात. ब्रेनचे ज्यांना प्रॉब्लेम आहेत ते. ठीक आहे. तर अशी आहेत ही चक्र. आणि रेकी आणि ह्या चक्रांचा काय संबंध आहे? युनिव्हर्सल लाईफ एनर्जी आणि चक्र ही कशी काम करतात? तर रेकी आपण जी शिकतो ती ह्या चक्रांमधले अडथळे दूर करते, चक्रांमधली निगेटिव्हिटी काढून टाकते, बॅलन्स निर्माण करते. आपली 7 चक्र रेकीमुळे बॅलन्स केली जातात. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचं हिलिंग रेकी करते. म्हणून रेकीमध्ये आपण ही चक्र शिकतो. 7 चक्र शिकली जातात, ती आपण हील करायला शिकतो आणि आपलं आयुष्य सुधारतो. आणि जशी जशी तुमची चक्र हील व्हायला सुरुवात होते तसं तसं तुमचे एक एक प्रॉब्लेम सुटायला सुरुवात होतात आणि प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यातून दूर निघून जातात. तर हे आहे चक्रांचं गणित. तर आता मला सांगा की बऱ्याच वेळेला तुमच्या लक्षात येईल की समजा तुमचं पोट सारखं दुखतंय तर तुमचं कुठलं चक्र असंतुलित आहे हे आता तुम्हाला लक्षात येईल. जर तुमच्या घरामध्ये रिलेशनचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कुठल्या चक्रावर काम करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं असेल. कुणाकुणाच्या लक्षात आलं? कुणाकुणाच्या लक्षात आलं? ओके, सरिता मॅडमच्या आलं. मी का विचारते माहितीये का की हा सब्जेक्ट तुम्हाला कळला का? मला एवढंच फक्त विचारायचंय. हे समजलं का तुम्हाला? ओके, व्हेरी गुड. बऱ्याच जणांचे हात वर आले. थँक्यू. तर आता एक लक्षात घ्या की जर का आपल्याला समजत असेल की आपली कोणती चक्र ऍक्टिव्ह आहेत हे जर का तुम्हाला कळत असेल तर तुम्हाला लक्षात मी तुम्हाला पूर्ण दिसतेय का? तुम्हाला सगळेजण दिसतायत? मला चॅट बॉक्स मध्ये टाका स्क्रीन कशी दिसते तुम्हाला. पियुष, ओके, मी दिसतीये ना? मग ठीक आहे. म्हणजे कसं तुम्हाला पूर्ण दिसलं का स्लाइड मला कळणार नाही ना, म्हणून म्हटलं. तर मला सांगा की आता तुमच्या लक्षात येईल जर एखादा माणूस आळशी असेल तर त्याचं कोणतं चक्र आपल्याला ऍक्टिव्हेट करायला पाहिजे? त्यानं कोणत्या चक्रावर काम करायला पाहिजे? मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र. एखाद्याला किडनीचा प्रॉब्लेम आहे, एखाद्याला पोटात किडनी, पोट असा पूर्ण पोषण सगळा जर दुखत असेल, पेन होत असेल तर त्यानं कुठं काम केलं पाहिजे? त्यानं स्वादिष्ठान चक्रावर आणि मणिपूर चक्रावर काम केलं पाहिजे. जर का तुम्हाला सगळं तुमच्याकडे पैसा आहे, घर आहे, तुम्हाला जॉब चांगला आहे, पैसे भरपूर येतात, पण तेच त्याला स्थिरता नाहीये, पैसे थांबत नाहीयेत, कुठं जातात हे कळत नाहीये, हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कुठल्या चक्राला हील कराल? मणिपूर चक्राला हील कराल आणि अनाहत चक्र आणि विशुद्धी चक्रावर काम करायला सुरू कराल. कारण मग ते वर जायचं. मग त्या आपण तिथून मणिपूर चक्रापासून वरचा प्रवास सुरू करायचा. जर का तुमच्याकडे पूर्ण स्थिरता आहे तर तुमचं मूलाधार चक्र हे स्ट्रॉंग असतं. पण जर तुम्हाला 4 लोकांच्यात बोलायचंय, तुम्हाला मीटिंग्स घ्यायच्या आहेत, तुम्हाला कस्टमरला अट्रॅक्ट करायचंय, तुम्हाला पैशाचा फ्लो तुमच्याकडचा वाढवायचा आहे, तुम्हाला 4 लोकांच्या मध्ये जाऊन तुम्हाला जे काही प्रेझेंटेशन द्यायचं असेल किंवा तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल लोकांना स्वतःच्या बिझनेसकडे, तर तुम्हाला बोलावं लागतं. तर तुम्हाला विशुद्धी चक्रावर काम करावं लागेल. तुमच्याकडे पैशाचा फ्लो नाहीये अजिबात, पैसे स्ट्रक झालेले आहेत, थांबलेले आहेत, मणिपूर चक्रावर काम करा. हे ज्या वेळेला तुम्हाला समजेल की आपली चक्रच कारणीभूत आहेत आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमसाठी आणि ही चक्र खराब कधी होतात, असंतुलित कधी होतात? ती तर संतुलित असतात. आपण काही जन्मापासून सगळं घेऊन आलो नाहीये ना, फक्त कार्मिक जे आणलं असेल ते मागून आलंय.
ते पण त्याचा पण इफेक्ट असतो आपल्या चक्रांच्यावर, पण आपण ते रिकवर करू शकतो. कसं? तर त्याच्यावर काम करू. आणि ते सोपं आहे, काम करणं हे खूप सोपं आहे. तर तुम्ही काय करायचंय बघा, आता मी तुम्हाला अजून तुमचा उद्या शक्तिपात होणार आहे. उद्या संध्याकाळी, आता बरेच जण, किती 30 मेंबर आहेत आज, आता बरोबर आहे, रेग्युलर जे असतात ते सगळे जण आहेत प्रेझेंट. तर आता एक लक्षात घ्या, तुम्हाला उद्या संध्याकाळी रात्री 9 वाजता आपला शक्तिपात आहे. तो शक्तिपात झाल्यानंतर तुम्हाला रोज तुमच्या चक्रांवर काम करायचंय. तर कसं काम करायचंय, तुम्हाला मी वेगवेगळ्या पद्धती सांगते. तुम्ही 1, 2, 3 आकडे घालून तुम्ही लिहून घ्या. त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही तुमच्या चक्रांच्यावर तुम्ही कामं करू शकता. बरोबर आहे. पहिली सोपी पद्धत अशी आहे, मी एक मेडिटेशन पाठवेल, ते मेडिटेशन तुम्हाला सकाळ संध्याकाळ ऐकायचंय. ज्या वेळेला तुम्ही झोपलेले असाल तेव्हा ऐकलात तरी चालेल. पण तुम्हा प्रत्येकाला आता लक्षात आले की आपलं चक्र कुठे कुठे आहे. मूलाधार चक्र म्हणलं की कुठे आलं लक्षात घ्या. तुम्हाला आठवतंय का बघा, मी चक्रांची नावं घेते. मूलाधार चक्र कुठे आहे लक्षात येतं का बघा. त्याचा रंग बघा, कळतो का? डार्क रेड. स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या खाली 4 बोट, ऑरेंज कलर, डार्क ऑरेंज कलर. मणिपूर चक्र, बेंबीच्या वर 4 बोटे आणि चेस्टच्या खाली पिवळा रंग. हार्ट चक्र, हृदयाच्या जवळ, म्हणजे आपल्या चेस्टच्या बरोबर मध्ये हार्ट चक्र आहे, हृदय चक्र आहे, त्याला अनाहत चक्र असं म्हणतात. त्याचा रंग आहे ग्रीन. परत विशुद्धी चक्र जे थ्रोट मध्ये आहे, त्याचा रंग आहे आकाशी रंग, आकाशाचा रंग. इथे 2 भुवयांच्या मध्ये इंडिगो, इंडिगो रंग म्हणजे आपली घरातली नीळ जी असते ती इंडिगो रंगाची असते इथे. आणि हे आहे सहस्त्रार चक्र, ज्याचा कलर असतो, रंग असतो जांभळा. जांभळा म्हणजे जांभूळ हे केलं, जसा डार्क पिंक असतं ना तसं. आलं लक्षात? सगळ्यांना अंडरस्टँड झालं? आता बीज मंत्र बघा. मूलाधार चक्र बीज मंत्र आहे लम, लिहून ठेवा पाहिजे तर. स्वाधिष्ठान चक्र बीज मंत्र आहे वम, वर टिंब, वम. मणिपूर चक्र बीज मंत्र आहे रम, वर टिंब. अनाहत चक्र, हृदय चक्र बीज मंत्र आहे यम, यम. आपण म्हणताना असं म्हणतो यम. इथं येतं विशुद्धी चक्र हम, वर टिंब. आवाज येत नाहीये माझा? आवाज येतोय ना? येतोय मॅडम. तुमचं नेटवर्क चेक करा. इथे विशुद्धी चक्र आहे हम. इथे आज्ञा चक्रावर आल्यावर ओम. आज्ञा चक्रावर आला की काय येईल? ओम. आणि इथे येतो सायलेन्स. मग शांत बसून राहायचं, इथे लक्ष देऊ, शांत बसायचं. जो ब्रह्मांडाचा आवाज असतो ना, तो तुम्हाला ऑटोमॅटिकली ऐकायला येतो जर तुम्ही इथे लक्ष देऊन बसलात तर. तर ही आहेत चक्राचे बीज मंत्र. तर पहिला मी तुम्हाला पर्याय काय सांगितला, तुम्ही मी पाठवलेलं जे काही मेडिटेशन आहे ते सकाळ संध्याकाळ लावून ठेवायचं. तुम्ही स्वयंपाक करताना ऐकू शकता, तुम्ही काम करताना लावून ठेवू शकता. ती चक्र संतुलित व्हायला मदत होते. ओके. आणि तुमच्या बरोबर तुमच्या घरातलेही ऐकतायत, मग त्यांनाही त्याचा इफेक्ट मिळेल. भले 90-100% नाही मिळणार, 10% तरी मिळेल ना. बरोबर आहे की नाही? म्हणून ते घरात लावून ठेवायचं किंवा ऐकायचं. दुसरं, तुम्ही घरात किंवा जो कोणी समजा एखाद्याच्या घरात पेशंट असेल किंवा तुम्ही घरामध्ये कायम तुम्ही वावरत आहात, तर ओमचा ध्वनी लावून ठेवा. ओमचा ध्वनी तर आता इंटरनेटला तुम्हाला सगळं मिळतं, काही सांगावं लागत नाही. ओमचा ध्वनी लावून ठेवा. घरात एखादी व्यक्ती आजारी आहे, त्याच्या रूम मध्ये कंटिन्यू ओम चालू ठेवा. मला कोणीतरी प्रश्न विचारलेला होता, त्यांच्या घरात कोणीतरी आजारी आहे त्याबद्दल. तर हे बघा, त्यांचा प्रश्न असा होता, तेही सांगते आता, अनावधानानं आलंय तर. त्यांचा प्रश्न असा होता, कोणीतरी आजारी आहे त्यांच्या घरामध्ये आणि त्यांना खूप त्रास होतोय आणि त्यांना उठता येत नाही, असं बरंच काय काय होतं. तर जर का असं असेल, त्या व्यक्तीची सुटका होत नसेल लवकर, तर त्यांचं कार्मिक बंधन कट करायला तुम्हाला आत्ता लेवल 1 ला नाहीये, तुम्ही ते लेवल 3 ला आम्ही शिकवतो ते कार्मिक बंधन कट करायला.
पण आत्ता तुम्ही ते नाही करू शकत कारण अजून तुम्ही पहिलीत आहात. तर तुम्ही एकच मी तुम्हाला सोपी गोष्ट सांगते लेवल 1ला, की तुम्ही तिथे ओमचा ध्वनी लावून ठेवा, विष्णू सहस्त्रनाम लावून ठेवा. रात्री झोपायचं असेल, झोपताना असेल तर ललिता सहस्त्रनाम लावून ठेवा. हे जे आपले स्तोत्र आहेत, आपले मंत्र आहेत, हे आपल्याला खूप मदत करत असतात. फक्त त्याचं महत्व आपल्याला माहित नसतं. आणि ज्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत घरात, संपतच नाहीयेत, कारण बऱ्याच जणांचे फोन येतात, तर तुम्ही फोन नका करू, कारण मी तुम्हाला स्वतः पायावर उभा राहायला शिकवणार आहे. तुम्हाला माझ्याकडनं मदत नाही घ्यायची आहे. तुम्हाला स्वतः उभं राहायचंय, वेळ द्यायचाय स्वतःसाठी आणि 6 महिन्यामध्ये स्वतःचं आयुष्य गार्डन सारखं फुलांनी भरून टाकायचं. त्यामुळं तुम्ही मला फोन करून म्हणू नका की मॅडम मला तुम्ही हिलिंग देता का, माझ्या घरात हा प्रॉब्लेम आहे. नाही, आपण बोलायचं नाही, कारण वास्तू तथास्तू म्हणते. सो आपण ह्या गोष्टी पडायचंच नाही. घरामध्ये हे वेगवेगळे प्रयोग करा की जेणेकरून तुम्हाला मदत होईल. आणि तिसरी जी गोष्ट आहे लास्ट, ती मी तुम्हाला शिकवणार आहे. तुमच्या हातामधून ज्या वेळेला एनर्जीचा फ्लो व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला तुम्हाला 7 चक्र तुमची हील करायला मी सांगणार आहे. आणि ते कधी होणार आहे? उद्याच ज्या वेळेला आपला शक्तिपात होईल त्याच्यानंतर तुम्हाला ती प्रोसेस मी सांगणार आहे. मी तुम्हाला ह्या 3 मेथड्स दिलेल्या आहेत. 3 मेथड तुमच्या घरात कुठे यूज करा आणि तुमच्या घरातल्या प्रत्येकाची चक्र बॅलन्स करायला मदत करा. हे खूप महत्वाचं आहे. आलं लक्षात? सगळे अंडरस्टँड? क्वेश्चन असेल तर लिहून ठेवा, मी शेवटी घेते. मी तुम्हाला जरा सिम्बॉल शिकवणार आहे, मग मी सांगते. ओके, तर आता उद्या आपण शक्तिपात घेणार आहोत. ज्या वेळेला तुम्हाला रेकी स्वतः घ्यायची असते किंवा दुसऱ्याला द्यायची असते त्यावेळेला तुमच्या हाताची एक ठराविक पोझिशन असते. ती पोझिशन सगळ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण पहिल्यांदा हात 21 वेळा रब करतो ज्या वेळेला आपल्याला दुसऱ्याला रेकी द्यायची असते किंवा स्वतः घ्यायची असते. आपण जोरात रब करतो हात एकमेकावर, कारण त्या हाताचं आपलं जे आभा मंडल आहे त्या सगळ्याचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि ते मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला तुमच्या हातामध्ये जाणवतं. मग ज्या वेळेला तुम्ही म्हणता की हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, आणि उपचाराच्या ऊर्जांना तुम्ही विनंती करता, उपचारांची ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, त्यावेळेला तुम्हाला जाणवतं की तुमच्या हातांवर स्पंदनं चालू झाली आहेत. पण त्यावेळेला तुम्ही हात आशे ठेवून चालत नाही. तुमचे हात आशे पाहिजेत. आपले हात कसे पाहिजेत? आशे. आपली बोटं एकमेकाला चिकटलेली पाहिजेत आणि आपला हा हात काम करणार आहे. इथं चक्र असतं, ते चक्र काम करणार आहे. म्हणून हात असा ठेवून हिलिंग कधीही द्यायचं नाही. हिलिंग हे असं पाहिजे. तुम्हाला पोटावर हात ठेवायचा आहे किंवा आता मी माझ्या हातावर हात ठेवलाय तर मी असा ठेवेल किंवा असा धरेल. बरोबर आहे? मला चक्र हील करायचंय, मी पूर्ण असं टेकवून दाबून धरणार नाही, थोडा डिस्टन्स ठेवेल, कारण तुमच्या हाताची एनर्जी त्या चक्राला मिळाली पाहिजे. हे लक्षात घ्या. आता आपण बघूया की आपलं आभा मंडल फील कसं करायचं. बरोबर आहे? आता मी तुम्हाला एक एक्सरसाइज देणार आहे. तुम्ही काय करायचं, तुमच्या घरात कोणी असेल तर बोलवून घ्या, नसेल तर कोणी, प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणीतरी आहे का? मी ऍक्च्युली तुम्हाला विसरले सांगायला की तुम्ही कोणाला तरी एकाला आहे का. बर, ज्यांच्या घरात आहे त्यांचं ठीक आहे, नसेल त्यांनी नंतर करून बघा. ठीक आहे, मी तुम्हाला आभा मंडल बघायचा प्रयोग सांगते. ठीक, आता काय करायचंय बघा. प्रत्येकानं जी कोणी व्यक्ती तुमचा पार्टनर असेल किंवा तुम्ही मला समोर बघताय तर तुम्ही त्या व्यक्तीच्या किंवा एखादा फोटो जर तुमच्या समोर असेल तर त्याच्या नाकाच्या टोकावर बघायचंय. हे नाकाचा जो टिप आहे ना तिथे बघायचंय. पण त्या व्यक्तीला उभा करताना तुम्ही असं उभा करा की त्याचं बॅकग्राऊंड व्हाईट असेल. व्यक्तीचं बॅकग्राऊंड कसं पाहिजे? पूर्ण प्लेन पाहिजे. माझ्यासारखं कलरफुल नको, प्लेन. जसं सरिता मॅडमचं आहे बघा. सरिता मॅडमना जर तुम्ही सगळे बघू शकत, तुम्हाला नाही दिसणार तर मी दाखवते. एकच मिनिट, मी माझं पिन रिमूव्ह करते. हे बघा, ह्यांचं जे आहे हे मागं जे बॅकग्राऊंड आहे हे व्हाईट आहे ना, असं व्हाईट बॅकग्राऊंड घ्या मागे आणि तुम्हाला त्यांच्या नाकाच्या
टोकाकडे बघायचंय, नाकाचा जो आपला टिप असतो त्याच्याकडे इतकं कॉन्सन्ट्रेशन न बघायचंय की तुम्हाला त्यांच्या आजूबाजूला एक पांढरी झालर दिसते, एक पांढरी झालर दिसते, तो असतो आपला ओरा. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे त्याला तो व्यवस्थित दिसतो. आणि जर का तुम्हाला तसं नसेल तर तुम्ही तुमचा हात घ्यायचा समोर. एक मिनिट, त्यांचा पिन रिमूव्ह करते. तर आपला हात असा घ्यायचा आणि पेपर, आता ह्या पेपरवर लिहिलेलं आहे, आपला हात घ्यायचा असा आणि तो अशा पेपरवर असा धरायचा. काय तर तुम्ही ज्या वेळेला सावली बघायची नाहीये, सावली नाही, पण तुम्हाला त्या हाताच्या कडेला एक तेजस्वी एक दुसरा एक लेअर दिसतं, तो असतो आपला ओरा, तो असतो आपला ओरा. तुम्ही एक बोट घेऊन बघा, त्या बोटाच्या भोवती पण त्याचा स्वतःचा एक ओरा असतो. प्रयत्न करा आणि जर आज संध्याकाळी प्रयोग करून बघा. पेन जरी घेतलं ना, आता हे पेन घेतलं, पेन जर मी असं घेतलं तर तुम्ही जर त्याच्याकडे एक टक बघितलं तर तुम्हाला अजून एक लेअर त्याच्या बाजूला दिसेल, तो असतो त्या पेनचा ओरा. प्रत्येक वस्तूला ओरा असतो, प्रत्येक व्यक्तीला ओरा असतो. प्रयत्न करा, तुमच्याकडे काही नसेल तर पेन घ्या किंवा आपलाच हात असा बाजूला करून अगदी कॉन्सन्ट्रेशन न बघा त्या हाताकडे पूर्ण, तर तुम्हाला अजून एक लेअर दिसतो त्याच्यावर. प्रयत्न करून बघा, तुम्हाला तुमचा ओरा दिसतो का. मी बघतीये तुम्ही सगळ्यांना दिसतोय का. किंवा व्हाईट भिंत असेल तर व्हाईट भिंतीवर हात ठेवा. तुमच्या मागे कुणाकुणाच्या व्हाईट कलरच्या भिंत आहेत. शेखर सर, अभ्यास करा. करून बघा, प्रयत्न करा, दिसतोय का बघा. ओके, सुजाता मॅडमना दिसला. आणि जर का तुमच्यापैकी कोणाची मुलं घरात असतील तर मुलांना उभा करा, अगदी स्थिर उभा राहा म्हणून सांगा. आणि मग बघा की तुम्हाला एक व्हाईट कलरची बॉर्डर दिसते. इव्हन तुम्ही माझ्याकडे जरी बघितलं तरी तुम्हाला, जर ज्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे त्यानं जर इथं बघितलं तर तुम्हाला दिसेल कडेला एक असा पांढरा लेअर दिसतो आपल्याला तो आपला ओरा किंवा तुम्ही दुसऱ्याचा ओरा त्या प्रकारे बघू शकता. आणि जसं जसं तुम्ही मेडिटेशन करता आणि तुम्ही प्रगती करत राहता, लेवल 1, लेवल 2, ग्रँड मास्टर, तसं तसं तुम्हाला पुढच्याला बघितलं की समजतं की त्याचा ओरा स्ट्रॉंग आहे, वीक आहे, लगेच लक्षात येतं. दिसतंय का, कोणाकोणाला दिसला. बऱ्याच जणांचं आलं यस म्हणून. अरे हिचा दिसलं का. ओके ओके ओके, छान छान, बऱ्याच जणांना दिसलेलं आहे. ओके, श्वेता मॅडम तुम्ही पेंड्युलम घेऊन करायला आलाय काय. मला काय दिसत नाहीये, तुमचं मागं खूप डार्क आहे ना, मला दिसत नाही. ओके, पेन घेऊन करायला आलाय, ठीक आहे. बघा, परत एकदा ट्राय कराल संध्याकाळी. आणि उद्या मात्र कुणाला तरी एकाला घरामध्ये सोबत ठेवा, ज्या वेळेला आपण प्रॅक्टिकल करणार आहे त्यावेळेला. नाही, उद्या नाही, उद्या आपला शक्तिपात आहे ना, तर नाही, उद्या शक्तिपात आहे तर परवा दिवशी मला आठवण करायची, कुणीतरी लिहून ठेवा की आभामंडल तुम्हाला चेक करायला शिकवते. कसं कळतं आपल्याला पुढच्याचं आभामंडल किती लांब आहे, किती दूर आहे, बेसिकरित्या. म्हणजे हे बेसिक आहे त्यातलं. तर तुम्हाला मी सांगेल, तर मी जर विसरले तर मला आठवण करून द्यायची की आभामंडल मॅडम आम्हाला बघायला, दुसऱ्याचं आभामंडल कसं फील करायचं ते मॅडम. हा, ओके, थँक्यू. तर ह्या आहेत, असा आपण आपला ओरा बघू शकतो किंवा दुसऱ्याचा ओरा तुम्ही बघू शकता. आज संध्याकाळी तुम्ही एखादी प्लेन भिंत बघायची, तिथे एखाद्या व्यक्तीला उभं करायचं आणि तिच्याकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन बघायचं, तिच्या नाकाकडे, आणि सगळ्यांनी करून बघायचं. आणि उद्या मला आल्या सगळ्यांनी सांगायचं लगेच की हो मॅडम आम्ही करून बघितलं. आता
आता आपण बघणार आहे झिबू सिम्बॉल्स. ओके, आपण चाललोय झिबू सिम्बॉल्स कडे. तर हे जे झिबू सिम्बॉल्स असतात हे काय करतात, तर ह्या सिम्बॉलना अट्युनमेंटची गरज लागत नाही. दिसतंय का सगळ्यांना? दिसतंय? ओके, थँक्यू दत्तात्रय सर. तर हे जे सिम्बॉल्स आहेत ह्यांना ह्यांना तुम्ही ह्यांना अट्युनमेंटची गरज लागत नाही. अट्युनमेंटची गरज लागत नाही म्हणजे काय, तर हे जे सिम्बॉल्स आहेत, आता जर तुम्हाला मी रेकीचा सांगितला चौकुरे, तर चौकुरे या सिम्बॉलला अट्युनमेंटची गरज असते, पण ह्या सिम्बॉलला अट्युनमेंटची गरज नाहीये. तुम्ही हे सिम्बॉल कुठेही वापरू शकता. तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या टेबलच्या तिथे ठेवायचे, कुठेही वापरू शकता. तर हा सिम्बॉल काढायचा कसा बघा. सगळ्यांनी वहीमध्ये काढून घ्या. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसतीये माझ्यामध्ये व्यवस्थित? दिसत नसेल तर मला जरा चॅटबॉक्स मध्ये टाका. नाही दिसत आहे तुम्हाला स्क्रीन? एक मिनिट. आता बघा, दिसतीये का? आली? हा, आता दिसली. सगळ्यांनी तयार राहायचंय. तर आता बघा, तुम्हाला ज्या वेळेला हा सिम्बॉल काढायचा आहे त्यावेळेला तो असा काढायचा आहे. मी पेननं कडेला काढून दाखवतेय, तर तुम्ही लक्ष द्या. वरून सुरुवात करायची हा सिम्बॉल काढायला. हे बघा, इकडून सुरू करायचं, खाली यायचंय, एच काढायचंय, वर जाऊन हे एच काढून पुन्हा इकडे वर येऊन वर जायचंय. आणि इथे या 3 रेषा द्यायच्यात. 1 2 3. आलं का लक्षात? प्रत्येकानं काढून घ्या सिम्बॉल. इथे परत एकदा काढते. समजला नसेल तर बघा. ओके, दिसतंय का सगळ्यांना? आला का परत एकदा दाखवू? दिसतंय का? एकच मिनिट. दिसतंय सगळ्यांना? संध्या मॅडम मला हात दाखवा. मनमोहन सर दिसतंय? ओके. हा सिम्बॉल काढला का सगळ्यांनी? ओके. आता पुढचा. मी हे पहिल्यांदा, तुम्ही सिम्बॉल काढून घ्या, मग आपण पुढे जाऊ. काहीतरी गोंधळ झालाय. हा, आता हा आहे अबँडन्सचा. ओके, हा सिम्बॉल आहे हा प्रॉस्पेरिटीचा आहे. तो मगाचा होता तो अबँडन्सचा. हा सिम्बॉल आहे प्रॉस्पेरिटीचा. हा कसा काढायचा बघा. इकडून सुरू करायचा, ए काढायचा. थोडं स्लो होतंय, नेटचं स्पीड माझ्या मते, पाऊस पडतोय आमच्या इकडे, तर त्यामुळे नेटचं स्पीड कमी आहे. मी तुम्हाला व्हिडिओ पण टाकते ग्रुपवर कसा काढायचा. तर
हे बघा इथे येते का बघते खाली, वर जाऊन इकडून खाली आलो, खाली आल्यावर हा राऊंड 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 आणि मग हा वर. ओके, कळलं का तुम्हाला कसं काढायचं? समजलं का? आता पुढचा कळलं नसेल तर परत दाखवते मी. आता हा आहे हेल्थ सिम्बॉल. हा जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल काढत असताना तुम्हाला स्टार्ट इथून करायचं आहे. इथून हे जे थिन दिसतंय ना, इकडून असं जायचंय वर, असं जाऊन इकडे खाली जाऊन मग हा शेवटचा सर्कल होतो. चला काढूया. त्याच्यावर काढलाय मी, रिमूव्ह करते. पुन्हा मी काढून दाखवते बघा. लक्षात येतोय का बघा. ओके, थँक्यू श्वेता मॅडम. जाऊ पुढे. आता हा तुम्हाला हे 4 सिम्बॉल माझ्याकडून गिफ्ट होते, फ्री मध्ये होते. हे ऍक्च्युली झिबो सिम्बॉल आम्ही नाही शिकवत, पण तुम्हाला हे 4 सिम्बॉल आपल्याला बऱ्याच ठिकाणी यूज करता येतात आपल्याला, म्हणून हे मी ह्या सिलेबस मध्ये घातलेलं आहे. हे तुम्हाला गिफ्ट आहे माझ्याकडून. तर ह्याच्यामध्ये इकडून सुरू करायचं, व्ही काढायचा. ओके, त्यानंतर तिथे 2 रेष द्यायच्या आणि तुम्हाला 3 आपण शंकरपाळी सारखं जसं काढतो ना तसे ते काढायचे. रॉम्बस. बघा परत लक्षात येते का बघा. दोन रेषा, झालं. झालं सगळ्यांचं. ओके, मी स्टॉप करते आता. तर सगळ्यांनी सिम्बॉल काढले, सगळ्यांना आले, काढून घेतले. म्हणजे तुम्ही जर का सगळ्यांनी काढले म्हणल्यावर मग मी त्याचे तुम्हाला यूज सांगते काय करायचं. ओके, कुणाला कळलं नाही असं आहे का? नाही ना, सगळ्यांना समजलंय असं धरून मी पुढे जाते. ठीक आहे. तर आता बघा, हे जे सिम्बॉल्स मी तुम्हाला आता दिलेले त्यांना झिबू सिम्बॉल्स म्हणतात. ह्या सिम्बॉल्सना अटॅचमेंटची गरज नसते. तर तुम्हाला ते कुठे वापरायचे? तुमच्या शरीराच्या लेफ्ट पार्टवर तुम्ही ते वापरू शकता. त्यातला पहिला जो सिम्बॉल होता जो एच शेपचा होता, एच काढला आपण आणि नंतर 3 रेषा दिल्या, तो जो सिम्बॉल होता तो अबंडन्सचा सिम्बॉल होता. अबंडन्स म्हणजे समृद्धी. मग ती कोणत्याही बाबतीत असू दे, तुम्ही तो सिम्बॉल कुठेही यूज करू शकता. तुमच्या ह्याच्यावर तुमची जी बुक असते त्यावर काढू शकता, वहीमध्ये तुमच्या जे पैशाच्या देवाणघेवाण लिहिण्याचे वही असते त्याच्यावर काढू शकता, तुमच्या लेफ्ट बॉडी पार्टवर काढू शकता, तुमच्या जे टेबल असतं ऑफिसचं त्याच्यावरती काच घातलेली असते त्याच्या खाली ठेवू शकता, कुठेही यूज करू शकता.
ते सिम्बॉल्स तुम्ही फक्त काढले ना तरी ते काम करतात. ओके. त्याच्यानंतर दुसरा सिम्बॉल होता तो प्रॉस्पेरिटीचा होता. तो सिम्बॉल तुम्हाला बऱ्याच झिबू कॉइनवर दिसेल. म्हणजे पैशाच्या संदर्भात त्याचं कनेक्शन जास्त आहे. मग त्यावेळेला तो सिम्बॉल तुम्ही कुठेही वापरा, जिथं तुम्हाला पैशाच्या बाबतीत समृद्धी पाहिजे तिथं प्रत्येक ठिकाणी तो सिम्बॉल तुम्ही वापरू शकता. वहीमध्ये वापरा, लेफ्ट बॉडी पार्टवर वापरा, कुठेही तुम्ही लिहू शकता. तुमच्या गाडीमध्ये तुम्ही चिटकवू शकता एका पेपरवर काढून. काचेच्या तिथं टेबलवर जिथं तुम्हाला समोर दिसेल असं लिहा. तर या प्रकारे तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. रिलेशन प्रॉब्लेम असतील तर तो रिलेशनवाला वापरायचा, हेल्थ प्रॉब्लेम असतील तो हेल्थचा वापरायचा. आणखीन तुम्ही ज्या वेळेला उद्या शक्तिपात घेणार त्याच्यानंतर समजा तुम्हाला हेल्थ कुणाला तरी रेकी देणार आहे, तर तिथे पहिला काय करायचा, हेल्थचा सिम्बॉल काढून टाकायचा, हेल्थचा झिबू सिम्बॉल काढायचा आणि मग रेकी द्यायला सुरू करा. प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल काढा, मग रेकी द्यायला सुरू करा. हे सिम्बॉल तुम्ही असेच वापरू शकता विदाऊट अट्युनमेंट. पण बाकीचे जे सिम्बॉल असतात त्यासाठी अट्युनमेंट लागते. पण ह्या सिम्बॉल तुम्ही फ्री मध्ये कुठेही वापरू शकता. कुणाला हिलिंग द्यायचंय पैशाच्या बाबतीत, तुम्ही तो अबंडन्सचा वापरा, समृद्ध प्रॉस्पेरिटीचा वापरा. फक्त ते काढायचं, प्रॅक्टिस करायचं. आपल्या हातानं तुम्ही असं काढू शकता, 2 बोटांनी काढू शकता. व तुम्ही तो एच काढायचा आहे, तुम्ही वरनं असं घेऊन असं काढून तिकडे 3 वर जाऊन इकडे 3 रेषा इकडे द्यायच्या. ए काढायचा आहे तर ए काढून वर जाऊन सोडून द्यायचा. मग तिथं मग आपण रेकी द्यायची. मग हात आपले तिकडे करायचे ज्याच्याबद्दल तुम्ही विचार करताय त्याला. आणि ओके, तर विचार करताय त्याला आणि मग म्हणायचं की नाही, हे दिव्य रेकी शक्ती या व्यक्तीच्या घरामध्ये हिला काय असेल ते की खूप सारी प्रॉस्पेरिटी आहे, खूप सारी समृद्धी आहे आणि त्यामुळे ही व्यक्ती आयुष्यामध्ये खूप आनंदी आहे, सुखी आहे, असे अफर्मेशन्स तुम्हाला द्यावे लागतात. तो सिम्बॉल काढून तुम्ही ज्याला हिलिंग देताय त्यावेळेला. पण तुम्ही स्वतःला देऊ शकता. आता तुम्ही लेवल 1 ला स्वतःवर काम करू शकता. स्वतःवर काम करा आणि मग ह्या सिम्बॉल्सचाही वापर करा. तुम्ही मुलांच्या आपले नोटबुक असतात ना त्याच्यामध्ये काढू शकता. नोटबुक मध्ये पण बऱ्याच मुलांच्या काढू शकता. मुलांच्या नोटबुक मध्ये काढायला एक कॉन्सन्ट्रेशनचा सिम्बॉल आहे. आता तो मी आज विसरले तो काढायला, मी तो उद्या देते तुम्हाला, कॉन्सन्ट्रेशनचा सिम्बॉल. तर तो तुम्ही प्रत्येक मुलाच्या नोटबुक मध्ये काढून ठेवा. पुढच्या आणि मागच्या पेजवर कोपऱ्यात काढून ठेवायचे. ते तुम्हाला खूप युजफुल होते. तर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्याच्यामुळे. ठीक आहे, चला आता कुणाचे प्रश्न आहेत का? पहिल्यांदा मी प्रश्न घेते मग पुढे जाऊ. एक मिनिट, तुमचा माईक सुरू करते. हा, आता प्रत्येकानं मला पहिल्यांदा हँडरेज करा आणि एकेकानं विचारा. सगळेजण एकदम बोलू नका, हँडरेज करा म्हणजे मला कळेल. हा, सरिता मॅडम बोला. तो इलेक्ट्रॉनिक हँडरेज आहे खाली. कुणाला प्रश्न विचारायचे तरी तिथे खाली एक हार्टचं चिन्ह दिसतं बघा, त्याच्यावर क्लिक केलात की तुम्हाला सगळे सिम्बॉल दिसतील तिथे. हा, बोला सरिता मॅडम. हॅलो मॅडम. हा, मला सिम्बॉलचे हे नीट कळले नाही, तर ते मला पुन्हा एकदा तुम्ही ते दाखवाल किंवा मी मॅडम काय करते, मी आपला जो रेकॉर्डिंग ग्रुप आहे ना, आपल्या ग्रुपमध्ये मी त्याचा व्हिडिओ करून पाठवते. ओके, चालेल. हा हा, ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकते. आणि प्रत्येक चालेल, मला ते हवंय आहे. आणि प्रत्येक चक्राची एक देवता सुद्धा आहे, तर ते कळेल का? बर, ते त्या पण सांगते. पण ते मग एवढं सगळा डिटेल मध्ये अभ्यास तुम्ही करणार आहे? हा, तुम्ही योग शिक्षक आहात ना? बरोबर, सांगते. पुढच्या लेवल 2 ला खूप डिटेल स्टडी आहे चक्रांचा, पण तुम्हाला उद्या सांगून देईल, ते पण सांगेल. ठीक आहे, त्याचं पण एक स्लाइड तयार करून तुम्हाला दाखवते. तर मग लिहून घ्या त्या चक्रांच्या देऊ. हा, थँक्यू. आणि हा, दत्तात्रय सर बोला. अरे बोला. तर चालू करा सर माईक. मी आता तुमचा चालू. हा, माईक चालू करा. हा, फक्त तिथं स्पीकरचा बटन.
हा बोला. हा केला. नाही, मला असं विचारत होतं की आपण ते सिम्बॉल काढल्याशिवाय रेखी देऊ नये का? नाही, असं काय नाही. तुम्ही उद्या तुमचा ज्यावेळेला शक्तिपात होईल त्यावेळेला तुम्ही स्वतः नुसते हात असे करूनही देऊ शकता. फक्त ते तेवढं 10%च काम करते. आलं का लक्षात? कारण तुम्ही लेवल 1ला असल्यामुळं तुम्ही जे रेकी देता ती 10%च काम करते, म्हणजे 10% काम करते थोडक्यात. कारण अजून तुम्हाला रेकीचे बाकीचे सिम्बॉल मिळालेले नसतात. तुम्ही जरी कुठलाही तुम्हाला सिम्बॉल कधी काढावा लागतो, 100% ज्यावेळेला तुम्ही हिलिंग देणार आहे ना दुसऱ्याला, उपचार करणारे दुसऱ्याला, त्यावेळेला तुम्हाला रेकीतले सिम्बॉल काढावे लागतात. मग ते सिम्बॉल वेगळे आहेत, ते तुम्हाला लेवल 2ला आहेत. पण आता तुम्हाला जे मी दिले ते तात्पुरते तुम्हाला ते झिबू सिम्बॉल्स तुम्हाला मदत करतात बाकीच्या गोष्टी अट्रॅक्ट करण्यासाठी, म्हणून तुम्हाला ते दिले. ते सोपे आहेत सर, तुम्ही प्रॅक्टिस केला तरी येऊन जाईल तुम्हाला. होय. हा, नाही, असं म्हणजे चित्रामध्ये काढायचे का हाताने नुसतं हाताने ऍक्शन आपण करून? असं हवेमध्ये काढत नाही का, हवेमध्ये काढायचे. हा हा, हवेमध्ये काढायचे हवेमध्ये. असं, म्हणजे याच्यावर रायटिंग मध्ये नाही का गरज नाही? रायटिंग मध्ये पण चालतं. मग तुम्ही वहीवर काढा आणि इथं आता समजा माझा हा हात आहे तर मी डाव्या बाजूला इथे काढू शकते. इथे रेड पेननं काढा. इकडे काढताना इकडे रेड पेननं का काढायचे? कारण रेड हा रंग ताकद जास्त वाढवतो ना, म्हणून. म्हणजे अग्रेसिव्ह आहे ना तो, त्याची ताकद वाढवतो, म्हणून रेड रंगानं इकडे काढा. रेड पेननं डाव्या हातावर इथे काढू शकता. इथे आलं लक्षात? नाही, प्रत्येक चारी काढली पाहिजे काय ओळीने? नाही, तुम्हाला ज्याची आवश्यकता आहे त्याचे काढायचे. तेवढे तात्पुरते काढायचे? हा, तात्पुरते. तुम्हाला ज्याची आवश्यकता आहे तेवढंच काढायचं. कॉन्सन्ट्रेशनची आवश्यकता आहे कॉन्सन्ट्रेशन, समृद्धीची आवश्यकता आहे समृद्धी, पैशाकडनं आपल्याला पाहिजे तर तो दुसरा मी सिम्बॉल दिलेला आहे ना, ए सारखा दिसतो तो. असं तुम्हाला जो हवा तो काढा, ज्याची गरज आहे आपल्याला ते काढायचं. ठीक आहे? ठीक आहे. ओके. हा, आरती मॅडम. हा बोला मॅडम. नाही, तुमचा ना माईक नाही सुरू झाला मॅडम. आरती मॅडम, नाही, तुमचा आवाज नाही येत आहे. चालू होत नाहीये का? नाही येते आवाज. अजून कोणाचा प्रश्न आहे बघा, चालू होतंय का आरती मॅडम? हा बोला पियुष मॅडम. आरती मॅडमचं चालू होईपर्यंत तुम्ही बोला. नाही, पियुष मॅडम पण बोलत नाहीये. हा बोला. मला मॅडम आवाज येतो का? आवाज हा आत्ता येतो. हा आत्ता आला, बोला. हा बोला. मॅडम, आपल्याला स्वतःला हेल्थ बद्दल रेखी घ्यायची असली तर हातावर सिम्बॉल काढून त्यावर हात ठेवायचा का असा? नाही, हेल्थ बद्दल काढायची असेल तर तुम्ही समजा मी फक्त तो असं सिम्बॉल काढलं काढा इथं इथे. तर असं हात ठेवून घ्यायचं का? नाही, इथे फक्त सिम्बॉल काढा तो. तुम्हाला जर हेल्थ बद्दल पाहिजे ना तर इथे फक्त तो सिम्बॉल आणि काढून शेवटच्या ठेवत जावा, रोज काढायचा. आणि बाकीचे पण तसेच काढायचे का मग? हा, बाकीचे पण काढायचे, पण तुम्हाला कशाची गरज आहे तेवढेच काढा. हा, पण फक्त काढायचे का मग त्याच्यावर असा हात ठेवायचा मी म्हणते? नाही, मी तुम्हाला ते काय सांगितलं, समजा आता तुमच्या मुलाचा, आता तुम्ही सगळ्यांना खूप उत्सुकता असते की नाही, अरे मला रेकी येते. मग समजा तुम्हाला तुमचा हात दुखायला लागलाय, समजा तुमचा हा बॉडी पार्ट दुखतोय. हा, एक्झाम्पल, मी हात दिसतोय म्हणून दाखवते. तर तुम्हाला सगळ्या तर हा जर दुखत असेल तर इथे तो सिम्बॉल काढला समजा तुम्ही रेड कलरनं बरं वाटण्यासाठी. हा, तर मग तुम्ही तुमचा हात असा त्याच्यावर धरा आणि त्याला अफर्मेशन द्या की हा माझा हात दुखायचा रेकी शक्तीच्या आशीर्वादानं पूर्णपणे बरा झालेला आहे, त्याच्यातल्या वेदना निघून गेलेल्या आहेत.
ही प्रोसेस तुम्ही करू शकता. आलं का लक्षात? बर. आणि शेवटचं सिम्बॉलचं नाही समजलं मॅडम. हा, शेवटचा सिम्बॉल मी तुम्हाला परत एकदा ग्रुपमध्ये सगळे मी तुम्हाला काढून त्याचं पाठवून देते लिहून. ठीक आहे? ठीक आहे. ओके. श्वेता मॅडम बोला. फक्त ते सेव्ह करून ठेवा. सगळ्यांनी स्टार काढायचे. त्या जे काही मी पाठवते महत्वाचं त्याला क्लिक करायचं आणि स्टार करून ठेवायचं. म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये जर तुम्ही सगळं डिलीट झालं, चुकून काही डिलीट झालं किंवा तुम्ही समजा डिलीट ऑल म्हटलं तर ते पूर्ण जात नाही. ते स्टारवाले तुमच्या ग्रुपमध्ये सेव्ह राहतं. ठीक आहे? हा, कोण बोलणार आहे? मॅडम, हा आणखी एक प्रश्न होता मॅडम. हा, बोला मॅडम. आपले चक्र सांगितले तुम्ही, त्यांना खरंच कलर असतो का? हो हो, कलर असतो त्यांना. आणि मी रोज मेडिटेशन करते ना, तुम्ही तुमच्याकडे जॉईन झाले तेव्हापासून हा, ते दिवसभराची भीती म्हणजे मला आठवतच नाहीये. नाहीतर नेहमी दिवसभर डोक्यात असं वाटायचं हे होईल का ते होईल का. आता आठवणच येत नाही त्या गोष्टीची. छान आहे ना हो मॅडम, मस्त झालं ना. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला लवकर रिझल्ट आला की नाही? हो. चांगली गोष्ट आहे. असेच फरक पडत राहतात. तुम्ही जर स्वतःवर कष्ट केलं ना तर पडतात. सांगितलेलं हे बघा, आपल्या मुलानं जर आपलं सांगितलेलं सगळंच ऐकलं तर मग त्याच्या आयुष्यात पण तो चांगला उभा राहतो ना. तसंच. ठीक आहे? ओके, थँक्यू. मला थँक्यू. हा, मला बोला. असं विचारायचं आहे हा की आपण रेकी देताना, म्हणजे गैरसमज आहे काय माहित नाही मला, तर रेकी देताना जो समजा आता एखाद्याचा रोग आहे किंवा हात दुखतो, हा आपण त्या रेकी केली तर तो आपला हात दुखतो असं समज आहे, किंवा आपल्याला त्यांचं जे काय असेल हिलिंग दिल्यानंतर आपल्याला तो परत किंवा तसं जाणवतं असा समज आहे. खरं आहे का तो? त्रास होतो का असं म्हणायचंय का तुम्हाला? हा हा, म्हणजे ज्याचा हा आपण ज्याला हिलिंग दिलंय त्याचा त्रास आपल्याला येतो का असं हा, विचार. तर ना तुम्ही माझं ना पहिल्या दिवशीचं लेक्चर ऐकलंय का तुम्ही? नव्हतं ऐकलं, हा, तर म्हणजे लाईट नव्हती आमच्या. हा, तर ना तुम्ही ते लक्ष देऊन ऐकाल. तर मी ना त्याच्यामध्ये पाण्याच्या नळाचं उदाहरण दिलेलं आहे. जसं टाकीमध्ये पाणी असतं आणि ते त्या नळातनं आपल्यापर्यंत येतं, बरोबर आहे? नळाला काय फरक पडतो का? नाही बरोबर. नाही. मग नाही, आपण स्वतःला आपण तसेच आहोत. वरनं युनिव्हर्सकडेची एनर्जी आपल्यामधून येणार आहे. ती आपल्यातून हातातून फ्लो होऊन पुढे जाणार आहे. तुम्हाला त्याचा त्रास होईल का? तसं होणार नाही, पण बऱ्याच जणांना झालेलं मी ऐकलंय. हा, का होत असेल जरा कारण इमॅजिन करा. हा हा, का होत काय असेल? झालं ते काय कारण काय मी तुम्हाला मगाशी जे ऑराचं गणित सांगितलं ना, ज्याचा ऑरा वीक आहे, ज्याचं आभामंडल वीक आहे, तो काय करणार? दुसऱ्याची निगेटिव्हिटी काय करेल? खेचून घेईल. खेचून घेईल. जसं म्हणजे प्रत्येकाला ऊर्जा आहे. तुम्हाला जशी एक ऊर्जा आहे तशी मला पण आहे. मी इथं बसून तुम्हाला ऊर्जा देऊ शकते की नाही? म्हणजे प्रत्येकाची एक ऊर्जा आहे सेपरेट. जसं रामायणामध्ये वाली कसा होता? दुसऱ्याची एनर्जी खेचून घ्यायचा, बरोबर आहे? तसंच प्रत्येकाचं असंच असतं. आपल्या शरीराभोवती जे आभामंडल आहे त्याच्यावर तुम्ही नाही काम केलं, त्याला नाही तुम्ही स्वच्छ केलं, त्याचा परिणाम काय होतो? आपण दुसऱ्याची निगेटिव्हिटी खेचून घेतो. पाणी कसं वरून खाली वाहत जातं, तसं ज्या व्यक्तीचा ऑरा वीक आहे त्याच्याकडे चांगल्या व्यक्तीकडचं सगळं काय जातं? एनर्जी खेचली जाते. आणि मग नकारात्मकता पण जाणारच ना. तिकडं इम्बॅलन्स होणार नाही का? बॅलन्स बिघडणार ना. सो त्यांची निगेटिव्हिटी आपल्याकडे येते जर आपला ऑरा वीक असेल तर. म्हणून आपल्याला स्वतःवर काम करावं लागतं. रेकीमध्ये पण तुम्हाला शिकवलं जातं स्वतःवर काम करायला, तुमचा ऑरा क्लीन करायला. सगळ्यांनी लक्षात आपण जर ठेवायचं. हा, बोला ना. आपण जर हाय असेल तर पुढच्याला आपण हे करू शकतो. येस. नसेल तर कारण माझा अनुभव असा आहे की एकाला म्हणजे शुगर होती, 400 शुगर होती, त्याने एकमेकाला प्रयोग केले एकमेकावरती, तर त्याची शुगर त्याला आली आणि तो नॉर्मल झाला. मग हे मला जर फेल गेलं ना, म्हणताना मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. मग असं असणार आहे की एक तर त्यांनी पूर्ण रेकी शिकलेली नसणार आहे व्यवस्थित. मी तुम्हाला सांगते, म्हणजे म्हणतात ना अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणे.
तर तसं त्यांनी रेकी पूर्ण शिकलेली नसणार आहे, पण जर का त्यांनी चांगल्या गुरुच्या हाताखाली व्यवस्थित रेकी जर का शिकलेली असेल तर तुमचे कोणीही असू दे, रेकी मधले कोणीही गुरु तुम्हाला शिकवतातच की ती एनर्जी काढायची कशी. हा, हे महत्वाचं होतं. सगळे गुरु शिकवतात. असं काय मी माझंच नाही सांगत आहे, तुम्ही कुणाकडे रेकी शिकला तर तुम्हाला पहिल्यांदा हेच शिकवण्यात येतं तुमच्यातली निगेटिव्हिटी कशी काढायची. मग तुम्हाला सांगितलं जातं मिठाचे खडे मीठ टाकून आंघोळ करा, सांगितलं जातं. तुम्ही माझ्या बऱ्याच लेक्चर्स मध्ये ऐका मागच्या पण, की मीठ टाकून अलका मॅडम आवाज बंद करा. तर तुम्ही ऐकलं असेल की मीठ टाकून आंघोळ करा, किंवा मीठ मोठं मीठ हातात घ्यायचं, पूर्ण उतरवायचं. आपले पूर्वज करायचे ना, की मीठ घ्यायचं आणि उतरायचं, म्हणजे ते मीठ पूर्ण ती निगेटिव्हिटी शोषून घेतं. तुमच्या घरामध्ये एक असा काचेचा बाउल ठेवा की ज्याच्यामध्ये मोठं मीठ भरून ठेवा, ते निगेटिव्हिटी शोषून घेतं. आणि जर का तुम्ही कुणाला हिलिंग दिलं तर आता तर तुम्ही द्यायचंच नाही, कारण तुम्ही लेवल 1 ला आहात, तुम्ही त्या भानगडीत पडूच नका, कारण आपण पहिलीत आहोत आता. कुणाला हिलिंग द्यायच्या भानगडीत पडायचंच नाही. पहिली गोष्ट आपण स्वतःसाठी करायचं आत्ता. आणि अफर्मेशन लिहायच्या, तुम्हाला अगदीच इच्छा असेल तर. तुम्हाला अफर्मेशन दिल्यात की नाही, की कशा लिहायच्या सांगितलेल्या आहेत त्या लिहायच्या. पण जर का कधी तुम्ही जास्त निगेटिव्हिटी असणाऱ्या घरात जाऊन आला, जास्त निगेटिव्हिटी असणाऱ्या लोकांच्यात जाऊन आला, तुम्हाला त्रास व्हायला लागला, तर पहिला जायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि आंघोळ करायची. ठीक आहे. मीठ किती टाकायचं? मीठ किती टाकायचं? मीठ एवढंसं टाका, अगदी थोडस, साधारण एक मोठा टीस्पून, मोठा चमचा असतो ना आपला, एक मोठा टीस्पून वाला, म्हणजे चहाच्या चमच्यापेक्षा थोडा मोठा. 2-4 चमचे घातले तर? हा, 10 ग्रॅम. 4 चमचे किंवा 2 चमचे घाला, बस आहे. चहाचे 2 चमचे घाला. 10 ग्रॅम बस होतं. हा, बस. तर तेवढं एक घातलं ना, हा 10 ग्रॅम. हा, तर ते ह्याच्यात घालून तर तुम्ही त्यांना 1-2 तांबे अंगावर घेऊन परत तुम्ही मग दुसऱ्या पाण्यानं, स्वच्छ पाण्यानं आंघोळ केली तरी चालेल, नो प्रॉब्लेम. पण हॅलो मॅडम. हे जे अनुभव आला ना, तो त्याचाच आहे की तुम्हाला जे काही हे बघायला मिळालं तर ते काहीतरी त्यांचं चुकलंय हिलिंग देण्यामध्ये. पण ते रेखीमध्ये नव्हते, त्याने आध्यात्मिक होते. आणि दुसरी हा. गोष्ट, मी माधुरी पाध्ये आहेत ना, पुण्याच्या माधुरी पाध्ये, हा, त्यांच्याकडे मी 30 वर्षापूर्वी ह्यातलं शिकलो आणि त्यांची गाठभेट नाही झाल्यामुळे पुढचं राहिलं. ओके ओके, असं आहे का. ठीक आहे ठीक आहे, आता शिका म्हणे. तर पण त्याला 30 वर्ष झाली. हो हो नाही नाही, ते काही राहत नाही. आपण जर प्रॅक्टिस केलं तर होऊन जातं. परत शक्ती जाग्या होतात ना. ठीक आहे, चला. हो. हॅलो मॅडम. हा, बोला. थांबा पूजा मॅडम, थांबा जरा. आरती मॅडमना विचारते, एकच मिनिट. त्यांनी खूप वेळ झाला हँड रेस केलाय. आरती मॅडम बोला. तुमचा आवाज नाही येते आरती मॅडम, माईक सुरू करा. माईक सुरू करा. कल्पना मॅडम, आरती मॅडम, माईकचं बटन आहे कडेला, सुरू करा. तुमचा आवाज नाही सुरू होतंय का नेटचं प्रॉब्लेम आहे, इश्यू बघा. कल्पना मॅडम बोला. हा, नमस्कार मॅडम. हा, बोला. आपण आपला हे आपलं ओरा कसं चेक करू शकतो मॅडम? हा, मी आता तेच सांगितलं ना तुम्हाला. आपण स्वतःचा ओरा एकतर आरशासमोर उभा राहा, किंवा आरशासमोर उभारलं तरी चालते मॅडम. आरशासमोर उभारून करून बघा, पण मागची वॉल हे पाहिजे, प्लेन पाहिजे. ओके. आणि तुम्ही म्हटलं ना की आपण हे करू शकतो. आपल्याला कसं कळणार की आपला ओरा वीक आहे की स्ट्रॉंग आहे? हा, ते करण्यासाठी तुम्हाला पुढच्या लेवल शिकायला पाहिजे, ते आता नाही कळणार. ओके आणि ओके तुमचे ओके. फिलिंग्स कळतात ना हो तुम्हाला, कल्पना मॅडम. आता तुम्ही चक्र हा, मी शिकलात ना, तर त्याच्यामध्ये पण मी सांगितलंय की तुमची कुठली चक्र इम्बॅलन्स आहेत, कशी ओळखायची. आणि तुम्हाला स्वतःला ज्या वेळेला आतून निगेटिव्ह विचार येतात त्यावेळेला ओळखायचं की आपला ओरा वीक झालेला आहे. ओके. ज्या वेळेला तुम्हाला मनातनं तुम्ही खूप आनंदी असता, तुम्हाला खूप छान बोलावंसं वाटतं, आलेल्या लोकांना तुम्ही चांगलं रिप्रेझेंट होता, त्यांच्याशी व्यवस्थित बोलता, तुमची चिडचिड होत नाही, तुमचा रागराग होत नाही, त्यावेळेला म्हणायचं की आपला ओरा व्यवस्थित आहे. ओके. लक्षात आलं? हो हो हो. ओके, ठीक आहे. थँक्यू मॅडम. हा,
चला कल्पना मॅडम तुमचा प्रश्न. आरती मॅडम ट्राय करा, ओपन करा माईक. हा कल्पना मॅडम हा नाही मी विचारलं ना मॅडम. विचारलं का? ओके थँक्यू. हो हो हो. मॅडम पूजा मॅडम आणि कोण नाही आता पियुष मॅडम, आता उद्या नंबर झाला. लिहून हा, ठेवा प्रश्न, मॅडम. प्रश्न लिहून ठेवा. जे पाठीमाग तुमच्या जे चक्राचं वॉल आहे ना, हा तर अशी कुठे मिळेल? नाही मॅडम, ते ना मी बनवून घेतलेलं आहे. अशी मिळते का बनवून? ते छान वाटतं. मी खूप दिवसापासून बघते हो सेशन का? तुमचं. नाही ते मी बनवून हा. घेतलेले आहेत. बऱ्याच जणांचे प्रश्न होते, त्यांना बऱ्याच जणांना आवडतात, पण ते ना मी स्वतः त्यांना मॅडमना सांगून त्या बनवून घेतलेले आहेत. मी माझे ना योग वर्ग चालायचे ना त्यावेळेला ते मी बनवून घेतलेलं होतं. नाही म्हणजे ते कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत? ते हे लाकूड? त्याला कसलं आर्ट म्हणतात ते सांगते मी तुम्हाला, ग्रुपवर टाकते. तुम्ही हो, आहात मंडला. ग्रुपवर? हो आहे. तर त्याला माझ्या मते मंडाला आर्ट म्हणतात की काय कोणाचं. मंडला आर्ट. हा अलका मॅडम सांगतात बघा, मंडाला आर्ट आहे. मंडला आर्ट. ओके, थँक्यू. ओके थँक्यू. हा बोला अलका मॅडम. आरती मॅडम आपण- तुमचा माईक नाही ऑन झालेला आहे. श्वेता मॅडमचा झाला. आपण जे सिंबल काढायचे हातावर, हा हा, तर जर पचन संस्थेचं जर म्हणजे आता मला हायपर ऍसिडिटी आहे, symbol कुठे काढायचा? हायपर ऍसिडिटी तरी पण इथेच काढून ठेवा, किंवा तुम्ही काढताना हेल्थ साठी काढायचा इकडेच काढा, लेफ्ट बॉडी पार्टलाच काढा. आणि हिलिंग उद्या तुमचा शक्तिपात झाल्यानंतर हिलिंग मग आपण तुम्हाला कसं द्यायचं ते सांगते मी नंतर. लेफ्ट हा लेफ्ट तुमचा लेफ्ट हँड तो येतो बरोबर आहे. हा तिथे काढा. आणि मग इथेच द्यायचं. हा, इथंच इथे द्यायचं काढा. affirmation. तुम्हाला दिसायचं नसेल तर इथे काढा, नो प्रॉब्लेम. हा. आणि अफर्मेशन द्यायची त्याला. हा त्याला अफर्मेशन, पण उद्या नंतर, आज नव्हे. शक्तिपात झाल्यावर. म्हणजे मग जे काय होतंय त्याबद्दल अफर्मेशन द्यायची. हा ते मी तुम्हाला शिकवेल नंतर शेवटच्या दिवशी. ओके ओके ओके. मॅडम एक छोटासा प्रश्न होता. कोण आहे? पियुष बोलत आहे. पियुष नाही नंतर आपल्याला वेळ, आपला 4:30 वाजलेत. एक मिनिट श्वेता मॅडम बोला. बाकी सगळे हँड रेज करून तयार आहेत. आता शेवटचं घेते श्वेता मॅडमचं, बस उद्या बोलू. आता बाकी लिहून ठेवा, ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी लिहून ठेवा. श्वेता मॅडम बोला. मॅम तुम्ही जे सिम्बॉल दिले आहेत ना, ते तुम्ही म्हणालात ना की रेड पेनने काढायचा, पण सगळेच सिम्बॉल रेड पेनने काढायचे आहेत की एखाद म्हणजे कुठला असा? नाही तुम्ही सगळ्यासाठी रेड पेन वापरू शकता. रेड वापरा, अच्छा. रेड वापरा, ग्रीन वापरा, ब्लॅक नाही वापरायचं. अच्छा. आणि मॅम सेकंड प्रश्न हा आहे की आपण आता समजा रेकी करतोय, तर कुठल्याही दिशेला आपण फेस करून बसू शकतो ना, असं काही नाही ना? हो कुठल्याही दिशेला. आपल्याला त्याचं काही बंधन नाहीये. आपल्याला मासिक पाळीचं बंधन नाहीये, ह्याचं कुठल्या दिशेचं बंधन नाहीये, देवपूजेचं बंधन नाहीये, काही नाही. तुम्ही असं काही छान नाही ना कुठल्याही वेळेत? आता समजा कोणत्याही आज मी पहाटे केलं तर नंतर संध्याकाळी केलं येस तर असं काही हरकत नाही ना? नाही कारण हरकत का नाही. हा ठीक आहे, चालेल. थँक्यू. ओके, चला चालते. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. ज्यांचे प्रश्न राहिलेत त्यांनी लिहून ठेवावे, आपण ते नंतर घेऊ. रविवारी आपण भरपूर वेळ बोलणार आहोत. थँक्यू सो मच.